श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत असे स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका खूप छान व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या बुधवार, उद्या या वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी आलेली आहे. कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी तर शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं. चतुर्थी भगवान श्री गणेशांना समर्पित आहे आणि या दिवशी विघ्नहर्ता श्री गणेशाची पूजा केली जाते. संकष्ट चतुर्थी जर मंगळवारी आली तर अशा चतुर्थीस अंगारकी संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं. मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती मनोभावे संकष्ट चतुर्थीचे व्रत करते त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतात. भगवान श्री गणेश त्या व्यक्तीला आपले आशीर्वाद नक्कीच देतात. त्या व्यक्तीच्या कामात येणारे सगळे अडथळे दूर होतात आणि म्हणूनच संकष्ट चतुर्थीच्या व्रताचा हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. आपण हे जाणून घेणार आहोत की हे व्रत केल्याने काय लाभ होतो आणि या व्रताचे काय नियम आहेत. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोणते पदार्थ खायला हवेत, कोणते पदार्थ कटाक्षाने टाळले पाहिजे याची संपूर्ण आणि विधिवत माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया असं लिहायला अजिबात विसरू नका. तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि श्री गणेशाची विधिवत पूजा करायची आहे. श्री गणेशाची विधिवत पूजा करायची आहे. आपण गणपती बाप्पाची मूर्तीची स्थापना करू शकता किंवा गणपती बाप्पाचं चित्र, फोटो स्थापित करू शकता. तुमच्या देवघरामध्ये जी श्री गणेशाची मूर्ती आहे तिची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता. गणपती बाप्पाच्या मूर्तीला आपण धूप, दीप, नैवेद्य या प्रकारे षोडोपचार पूजा करणार आहे. फूल अर्पण करायचं आहे, फुलांची माळ घालायची आहे आणि गणपती बाप्पाला प्रिय असणारं जास्वंदाचं फूल नक्कीच ठेवायचं आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या आवडीचे जे मोदक आहेत ते मोदक सुद्धा नैवेद्य म्हणून तुम्हाला दाखवायचं आहे. गणपती बाप्पाला अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि संकल्प करायचा आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी भगवान श्री गणेशाच्या मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे. तसेच श्री गणेश स्तोत्र वाचायचं आहे, गणेश चालीसा पठण करायचे आहे, अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. भगवान गणेशाची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी गणपती बाप्पाची मनोभावे प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि श्री गणेशाची शेवटी आरती करायची आहे. तसेच गणपती बाप्पाला दुर्वा सुद्धा अर्पण करायचे आहेत. भगवान श्री गणेशाची पूजा अर्चना झाल्यानंतर सर्व कुटुंबासह त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. सर्व सदस्यांनी आपली मनोकामना बोलून दाखवायची आहे आणि मंगल कामना व्हावी अशी शेवटी आपल्याला प्रार्थना करायची आहे. जेव्हा रात्री चंद्रोदय होईल तेव्हा चंद्रास आपल्याला अर्घ्य द्यायचा आहे आणि आपण त्यानंतरच आपला उपवास सोडायचा आहे. तर हिंदू धर्मामध्ये जसे महिने येतात म्हणजे चैत्र असेल, वैशाख असेल, ज्येष्ठ, आषाढ असे प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी येत असते आणि त्या प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीचं वेगवेगळं महत्त्व आहे. या चतुर्थीमध्ये काय खायचं आणि काय खाऊ नये याचं खूप मोठं महत्त्व आहे. जर तुम्ही चतुर्थीला उपवास करत असाल तर तुम्ही फलाहार हा घ्या, म्हणजे फळं खा आणि हा सर्वात उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही मिठाचा वापर करत असाल तर सैंधव मिठाचा जास्तीत जास्त वापर करा. काळ्या मिठाचा वापर चुकूनही करू नका. आपल्याकडे चतुर्थीला व्रत करताना साबुदाणा खाल्ला जातो, परंतु साबुदाणा आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. त्यामुळे जे रसदार फळे आहेत त्याचं तुम्ही नक्कीच सेवन करू शकता. उपवासामध्ये शरीरातलं पाणी कमी होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला थकवा जाणवेल तेव्हा तुम्ही नारळ पाणी सुद्धा पिऊ शकता. तसेच जमिनीच्या खाली जे उगवतं ते चतुर्थीच्या दिवशी अजिबात खायचं नाही. उदाहरणार्थ मुळा असेल, कांदा असेल, गाजर असेल, बीट असेल, हे पदार्थ चतुर्थीच्या दिवशी अजिबात खायचे नाही. तसेच काही भागामध्ये फणस खाऊ नये असे सुद्धा सांगितले जाते, म्हणजे फणसापासून बनवलेल्या कोणत्याही वस्तू चतुर्थीच्या दिवशी खाऊ नयेत असेही सांगितलं जातं. त्याचबरोबर तुम्ही बाहेरचे पदार्थ उपवासासाठी खाणं अत्यंत टाळावं. म्हणजे बाहेरचे पदार्थ म्हणजे चिप्स असतील, मसाल्याचे पदार्थ असतील, तुम्ही या दिवशी टाळायचं आहे. म्हणजे उपवासाच्या दिवशी तुम्ही सात्विक खाणं अपेक्षित आहे. या पदार्थामध्ये अजिबात सात्विकता नसते, म्हणून घरच्या घरी बनवलेले पदार्थ तुम्हाला खायचे आहेत.
एकमेकांचं उष्ट खाऊ नये, म्हणजे घरातल्या लहानातल्या लहान बाळाचं सुद्धा उष्ट तुम्हाला खायचं नाही. तसेच उपवासाच्या दिवशी पावित्र्य राखावं, त्याचबरोबर व्यसनापासून चतुर्थीच्या दिवशी लांबच राहायला हवं. कुठल्याही उपवासाला मांसाहार करणं, मदिरा सेवन करणं हे अत्यंत वाईट मानलं जातं. म्हणजे रोजही हे वाईटच आहे, परंतु उपवासाच्या दिवशी तरी हे अतिशय वाईट मानलं जातं. आपण एखादं व्रत करतो आणि ते जर श्रद्धा आणि भक्तीने करतो तर त्याचं जास्तीत जास्त फळ आपल्याला नक्कीच मिळतं. तुमच्या जीवनामध्ये जर काही समस्या असतील किंवा शिक्षणामध्ये अडथळे येत असतील, जर कुणाचं लग्न जमत नसेल, अशा वेळेला तुमच्या कुंडलीतही काही दोष असू शकतो, तर तुम्ही गणपती बाप्पाला शरण जाऊ शकता आणि गणपती बाप्पाची उपासना करू शकता. कारण की गणपती बाप्पा विघ्नहर्ता असल्यामुळे सगळीच विघ्ने आपल्या आयुष्यातील दूर करतात. ते बुद्धीचे देवता असल्यामुळे विद्या प्रदान करतात आणि सगळ्याच लोकांची किंवा भक्तांची सांसारिक अडचणीतून ते सुटका करत असतात. गणपती बाप्पा मोरया.